कपडे खरेदी आता फक्त पलूसच्या हर्षल कलेक्शन मध्येच। सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या दर्जेदार साड्या, शूटिंग, शर्टिंग, किड्स वेअर, जेंट्स रेडीमेड वेअर मिळवण्याचे एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन पलूस। किड्स वेअर, लेडीज वेअर, मेन्स वेअर सह लग्न बस्त्याची खास सोय। नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटीचे भव्य दालन। हर्षल कलेक्शन, मेन रोड, श्री धोंडीराज महाराज मंदिर समोर, गुंडाबाजी चौक, पलूस। संपर्क 98 90 39 42 14। नागराळ्यात संविधानावरील संकटावर चर्चासत्र, संविधानातील मूल्यांचे समर्थक सत्तेवर यावेत, व्ही.वाय. पाटील। राज्यकर्त्यांनी गेल्या 9 वर्षात संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय व लोकांचे सार्वभौमत्व, लोकशाही, धर्मनिरपेक्षता, समाजवाद आणि संघराज्य एकात्मता या मूल्यांची उघड पायमल्ली केली आहे। त्यामुळे भारतीय संविधान संकटात आल्याने या निवडणुकीत संविधानातील मूल्यांचे समर्थक सत्तेवर यावेत, असे प्रतिपादन व्ही.वाय. पाटील यांनी केले आहे। नागराळ येथे ग्रामविकास वाचनालय, व्ही.वाय. आबा समाज प्रबोधन अकॅडमी व समाजवादी प्रबोधिनी आयोजित संविधानावरील संकट या विषयावर चर्चासत्रात ते बोलत होते। या प्रसंगी ते म्हणाले, सुप्रीम कोर्टाच्या निवाड्यानुसार संविधानाची चौकट बदलता येत नसल्याने राज्यकर्त्यांची गोची झाली असून त्यांनी संविधानातील मूल्यांना छेद देणारे कायदे केले आहेत। घटनात्मक स्वायत्त संस्थांच्या प्रशासकीय रचनेत फेरफार करून या संस्थांचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर केल्याचे उजेडात आले आहे। त्यामुळे सुप्रीम कोर्टाला लोकांना संविधानाचे संरक्षण करण्याचे आवाहन करावे लागले आहे। संविधान बदलणार नसल्याचा राज्यकर्ते कितीही कांगावा करीत असले तरी कर्नाटकातील खासदार हेगडे यांनी अबकी बार 400 पार घोषणेचे गुपित उघड करताना घटना बदलासाठी ही संख्या आवश्यक असल्याचे सांगितले आहे। यापूर्वी अटलजींच्या पंतप्रधान काळात घटना बदलण्याचा घाट घातला होता। त्यावेळी राष्ट्रपती के.आर. नारायण यांनी राज्यकर्त्यांचा मनसुबा यशस्वी होऊ दिला नाही। या प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, परमपूज्य साने गुरुजी या महामानवांना त्यांच्या जयंतीनिमित्त उपस्थितांनी अभिवादन केले। प्राध्यापक शिवराज पाटील यांनी परमपूज्य साने गुरुजी यांचा फोटो ग्रामविकास वाचनालयास भेट दिला। या प्रसंगी साने गुरुजींच्या 125व्या जयंतीनिमित्त त्यांच्या फोटोचे नवउद्योजक सागर गायकवाड यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले। या प्रसंगी प्राध्यापक शंकरराव कुंभार म्हणाले, साने गुरुजी चारित्र्य संपन्न राष्ट्रभक्त व भारतीय संस्कृतीचे उद्गाते होते। या प्रसंगी प्रकाश पाटील यांनी महात्मा फुलेंच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेतला। प्रास्ताविक व सूत्रसंचालन महादेव बाळकृष्ण पाटील यांनी केले, तर समारोप विशाल दिंडे यांनी केला। चर्चासत्राला दिलीप पाटील, अशोक शेवाळे, बबन पाटील, पांडुरंग हजारे, सुरेश टोनपे, दिनकर पाटील, विकास पाटील, मोहम्मद सैदापुरे, सुनील पाटील, दीपक गायकवाड, राहुल पाटील, सागर गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते। म्युझियम मध्ये 1,06,00,000 पुस्तक आहेत आणि त्या पुस्तकाचं वाचन करून ज्ञान ग्रहण केले की जगातली सारी मोठी माणसं आहेत। त्यामध्ये कार्ल मार्क्स आहे, लेनिन आहे, माओ त्से-तुंग आहे, अशी अतिशय मोठी माणसं आणि त्यामध्ये जवळजवळ 20 आपल्या देशाचे की ज्यांना नोबेल पारितोषिक मिळाले, असे नोबेल पारितोषिक मिळणाऱ्या 20 लोकांनी तिथं त्या म्युझियममध्ये अभ्यास केला आणि जगातल्या 26 राष्ट्रपुरुषांनी, राष्ट्रप्रमुख यांनी त्या म्युझियममध्ये ज्ञान केले, ज्ञान मिळवले आणि या सर्वांची लिस्ट त्या म्युझियममध्ये लागलेली आहे। जिने या म्युझियमचा वापर केला ज्ञान मिळवले आणि त्या म्युझियममध्ये पहिलं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। सर्वांच्या त्या ग्रंथालयांच्या ग्रंथांचा उपयोग त्यांनी केला आणि आपल्या देशाची राज्यघटना त्यांनी लिहिली। ही घटना ज्यावेळी लिहिली त्या घटनेच्या शेवटच्या दिवशी त्यांनी घटनेवर भाषण केलं। 48 तास बोलली, 48